नमस्कार लाडक्या बहिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र लाडक्या बहिणींनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की बिग ब्रेकिंग न्यूज आहे बघा लाडक्या बहिणींनो. लाडक्या बहीण योजनेविषयी एक मोठी बातमी आपल्याकडे आलेली आहे. ठीक 4 वाजता तुमचे 2 महिन्याचे थकलेले 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि विशेष बाब अशी आहे की नवीन बहिणीसाठी सुद्धा अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. तो अर्ज कुठं करायचा, कसा करायचा, काय करायचा, त्याच्यासाठी काय कागदपत्रे लागणार आहे, सर्व काही माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. अर्ज कधीपासून सुरुवात होणार आहे, सर्व माहिती सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघत राहायचं आहे. व्हिडिओ याच्यासाठी लाडक्या बहिणींनो शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना बहिणींनो मी देणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा. तर ठीक आहे बहिणींनो, आता आपण कोणताही वेळ न वाया घालवता सरळ आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी बहिणींनो तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना व्हिडिओच्या सुरुवातीला एक देतो. ती अशी आहे की बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजना चालू झाल्यापासून भरपूर लोक लाडक्या बहीण योजनेचे खोटे व्हिडिओ बनवून आपल्या त्यांच्या चॅनलवरती टाकत आहे आणि तुम्ही तिथं फसत आहात. म्हणजे तुम्हाला तिथे खोटी माहिती मिळत आहे आणि तुमचा अमूल्य अग्र असा वेळ वाया जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलंच एकमेव व्हिडिओ ऑल एक्झाम हे चॅनल आहे जे की लाडक्या बहीण योजनेची खरी माहिती देत आहे. त्यामुळे तुम्हाला आपल्या लाडक्या बहीण योजनेची खरी माहिती पाहिजे असेल, खऱ्या माहितीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाडक्या बहिणींनो सबस्क्राईब करून घ्या. कारण जर का तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला इथे पुढील अपडेट मिळत जाईल आणि पुढील अपडेट तुम्हाला मिळेल लाडक्या बहिणींनो. आणि तुम्हाला सर्व काही माहिती व्यवस्थित भेटत जाईल, खऱ्या माहितीपर्यंत तुम्ही पोहोचणार. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनल लगेच सबस्क्राईब करायचं, कारण मी जर का पुढचा व्हिडिओ टाकला की लगेच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येऊन जाईल. ठीक आहे. आता आपण लगेच काय करूया की कुठल्या बहिणीच्या खात्यामध्ये 4 वाजता जमा होणार आहे 3,000 रुपये हे मी तुम्हाला सांगतो. बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजना चालू झाली, तुम्हाला सुद्धा माहिती असेल, भरपूर दिवस झाले, आता 1-1.5 वर्ष होत आलं आहे. आणि याच्यामध्ये 1,500 रुपये प्रति महिना आपल्या लाडक्या बहिणींना भेटत आहे. आता जवळपास 2 महिन्याचे हप्ते इथे थकलेले आहे आणि काही म्हणजे काही बहिणींचे तर हप्ते 4-4, 5-5 महिने पण थकले, त्यांना पैसे आलेले नाहीये. मग त्या बहिणींना का पैसे आले नाही, तर त्या बहिणींनी KYC केली नव्हती आणि सरकारने आपल्याला KYC साठी विशिष्ट अशी तारीख दिली होती. त्या तारखेच्या अगोदर आपल्या काही लाडक्या बहिणींनी KYC केली नाही. मग त्या बहिणीला म्हणून आता पैसे इथे येत नाहीये. मग त्या बहिणी सुद्धा विचारतात की मग आम्हाला KYC करण्यासाठी सरकार परत संधी देईल का? तर हो, नक्कीच बहिणींनो, सरकार तुम्हाला परत संधी देणार आहे. पण ती कधी देणार आहे ते पण सांगतो तुम्हाला. बघा, तर त्या बहिणींसाठी पावसाळी अधिवेशन आता लागन बघा. पावसाळी अधिवेशनामध्ये ज्या बहिणींची KYC झाली नाही त्या संदर्भात तिथे आपल्याला काहीतरी काय म्हणता येईल त्याला, काहीतरी आपल्याला तिथे ते अपडेट देतील. त्यावेळेस मी तुम्हाला KYC चालू झाली की त्यावर व्हिडिओ बनवून टाकल. KYC कशी करायची काय ते सर्व सांगल. तुमची KYC 100% चालू होणार आहे. तुम्हाला सुद्धा तुमचे थकलेले हप्ते ते सर्व काही मिळून जातील बहिणींनो. ठीक आहे. मग आता कुठल्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहे, तर बहिणींनो बघा, ज्या बहिणींचा आता सध्याच्याला काय चालू आहे, ज्या बहिणींनी KYC जरी केली असली तरी त्या बहिणींचा सर्वे चालू आहे. ज्या बहिणींची KYC व्यवस्थित झाली आहे, त्यांनी कुठलीही फेक माहिती दिलेली नाही आहे, त्या बहिणींच्या खात्यामध्ये रेग्युलर जर तुमच्या खात्यामध्ये पैसे येत असेल तर तुमच्या खात्यामध्ये तुमच्या जिल्हा महिला व बाल विकास कल्याण जे काही तुमचं ऑफिस असतं, कार्यालय असतं, त्यांना ऑर्डर देऊन तुमच्या खात्यामध्ये पैसे हे लवकरात लवकर जमा व्हायला सुरुवात होणार आहे. असं नाही की आजच तुम्हाला लगेच जमा होतील, हळूहळू जमा होणार आहे. म्हणजे प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये तुमची KYC कंप्लीट असेल, माहिती व्यवस्थित भरलेली असेल, तुमचा फॉर्म त्रुटीमध्ये आढळलेला नसेल तर तुमच्या खात्यामध्ये हळूहळू इथे पैसे येणार आहे. आता पैशाविषयी तुम्हाला सगळं समजलं बहिणींनो, की कधी पैसे येणार, काय येणार, सगळी काही माहिती तुम्हाला समजली असेल. आता नवीन बहिणीसाठी अर्ज भरायचा. आता बघा, आपल्या भरपूर अशा बहिणी आहे की त्यावेळी ज्यावेळेस ही योजना चालू झाली त्यावेळेस आपल्या बहिणींना इथे फॉर्म भरता आला नव्हता. काहींकडे डॉक्युमेंट नव्हते, काहींकडे कागदपत्रे नव्हती. त्याच्यानंतर काही बहिणींचं आपल्या वय भरत नव्हतं. ज्या काही ताई 20 वर्षाच्या 19 वर्षाच्या होत्या तर त्यांचं वय भरत नव्हतं, कारण त्याला कमीत कमी 21 वर्ष वय लागत होतं. मग आता नवीन अर्ज भरायला सुरुवात होणार आहे का, तर हो, नवीन अर्ज सुद्धा भरायला सुरुवात होणार आहे. आता ही मी स्वतः सांगत नाही आहे. नवीन अर्ज भरायला सुरुवात कधी होणार आहे हे सांगतो तुम्हाला मी. जे काही आपल्या नवीन अर्ज भरायला सुरुवात कधी होणार आहे, तर बहिणींनो, आता जे काही आपलं पावसाळी अधिवेशन लागेल त्या अधिवेशनामध्ये नवीन अर्जासंदर्भात सुद्धा इथे मुद्दा उचलणार आहेत ते, आणि नवीन अर्जासंदर्भात सुद्धा तुम्हाला
आपल्या बहिणींसाठी नवीन अर्ज भरायला सुरुवात होईल. मग त्याच्यामध्ये तुम्हाला कागदपत्रे काय लागतील, तर कागदपत्रे जे पूर्वी लागत होते तेच कागदपत्रे इथे तुम्हाला लागणार आहे. नवीन अर्ज भरायला याच्यासाठी सुरुवात होऊ शकते कारण की भरपूर बहिणींनी KYC केली नाही. मग ते KYC चालू करण्याच्या निमित्ताने नवीन अर्ज भरायला सुद्धा सुरुवात करतील. पावसाळी अधिवेशनालोक आपल्याला वेट अँड वॉचची भूमिका इथे बहिणींनो घेण्याची काळाची गरज आहे. आता बहिणींनो बघा, तुम्हाला सांगतो की तुम्हाला या सर्व माहिती, आता दोन्ही माहिती इथे तुम्हाला समजली असेल की पैसे कधी येणार आहे, पैसे कसे जमा होणार आहे आणि नवीन अर्जासंदर्भात सुद्धा मी माहिती दिलेली आहे. नवीन अर्ज ज्यावेळेस भरायला चालू होतील त्यावेळेस त्या कागदपत्रे काय लागतात, कसा ऑनलाईन फॉर्म करायचा, KYC कशी करायची, सर्व काही माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देत जाणार. म्हणजे मी व्हिडिओ बनवल, तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कारण मी व्हिडिओ बनवला की तुम्ही सबस्क्राईब केलं की बहिणींनो चॅनल की लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाणार आहे. ठीक आहे, तर आशा करतो बहिणींनो की संपूर्ण माहिती इथे तुम्हाला समजली असेल. धन्यवाद बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल. परत एकदा जाता जाता सांगतो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण इतर लोक तुम्हाला फसवतात. आपल्या चॅनलवरती आपण खरीच माहिती देतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव आपलं चॅनल आहे जे की तुम्हाला खरी माहिती देतं. तर धन्यवाद बहिणींनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.